दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा श्रुति स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरल्लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। परिज्ञानाश्रम श्रीगुरुशंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्यो जात शंकर सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सहनावतु सहनौ पुनत्तु सवीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीर सद्गुरु रूपे। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे। अपत्यापरी पावली प्रेम व्रासा महाराजया सद्गुरु रामदासा महाराजया सद्गुरु रामदासा। ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया। मती मंडनी काहीच ने मती मंडनी काहीच सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये रे सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। जानकी जीवन स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर। श्रोतेगण हो, तुमचं सगळ्यांना पशी श्री समर्थांक मानते आईच्या श्री शरण बसून आईची विवेचन समोर घडवून घ्या प्रार्थना करता आईची विवेचन आपण सुरू करूया। आणि प्रथम मनाचे श्लोक आलेली पहिले 101 घेतले 56 झालेलं आज 157 सगळे हे एकच सांगतात
की मना सर्व जाणीव सांडून राहे मी पण असं पळे त्यान घालं यातील जाल्यार मी पण म्हळ्यार घालोच कशें ते हाने कोणे आमगेल्या कर्ण दानशूर कर्णाने कवच कुंडल अशी काण दिली इंद्रान मागवायला वेळार म्हणटा दानशूर म्हणटा ती घट्टी स्किन्नाची पाट जावन अशी उच्च जावन अशी कवचांनी कुंडल कान तिन रग त्यांच्या सगळं छाती रक्तबंबाळ झाली आणि कान दिली जाल्यार आमची नीती इतल्या मी लेचे पेचे असत आमकां तितली धैर्य ना बा ह्या कलियुगान तूं आमकां एदेंची बोट कापल्यार हाय म्हणून जाता होय की न्ही डायबिटीस चेक करच्याक प्रिक करच्याक जर सू अशी लागली हलके कशी करतात तसल्यांक कवच कुंडल कान दिवन आमगेले मीपणाची शक्य असता तें शक्य ना ते मी कल करता असाध्य ते साध्य करोनी दावा रे मी पण उपटावे मुळात ते काढून घ्यायाचे काम तुला दिले इतक्यात समजले असेल चिती झाले माझे मन रक्त बंबाळ की याची काही क्षिती नको मना नीरे नवजात अर्भका तुझेची फक्त माऊलीचा स्पर्श जाणे तुझ्या प्रेम पान्हा देई नीरे तोरडे हे आवरे म्हणजे मी पण वच ना ह्यांच्या मला व्हड दुःख असं आणि ते दुःख असता म्हळ्यार मी पण वच का ही बुद्धी तरी जाऊ का म्हळ्यार मी ते काडच्या कसलो पण प्रयत्न करते तर हांवाची कोण ती आणि मी पण असते बरेंच असं पण सगळ्यांत तुच्छ कोण बसल्यार कले जायना आणि तांकां कसलेय मेळना ताक सगळं गोत असता कल्ले सांगून गेल की तो म्हणटा सांगून गेल की तो मी पण अशी मुश्किल म्हणटा हाव म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासी तर्की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना जय जय रघुवीर समर्थ कळले प्रत्यक्ष परमेश्वराक एक परब्रह्म म्हळ्यार कळले कळ का जाल्यार मुख्य म्हळ्यार जाणची इच्छा जावंक म्हाका गोत्तस म्हाका सगळं गोत्तस म्हणले केन्नाय शिकूच शकना म्हाका कळना म्हळ्यार मातशीच प्रसंग येता कळना म्हळ्यार ती स्लेट क्लीन जाली आणि कळ काही इच्छा जावंक ती इच्छा कशी जातली की कल्ल शिकल्यार कल्ल बरेपण जाता हें कळका म्हळ्यार आमी त्या शिकचे मार्गा वतात बरं की नाही जाल्यार कसलेय जाल की जेन्ना मी पण कोणाक आसली तांकां पाहवता पाहवेना जाल्यार मी पण गेल्ले गुरून इतकेच कोण काढले त्यांच्यामुळे स्वामी सांगतात साधक आणि शिष्य हातून तोच फरक असतो शिष्य समर्पण करता मग मी पण काढ देवा कितले कोणता आमकां ताका दुखोवपाक लागता ते मुरली कशी केली नाही हाजी बांबूची मुरली केली कृष्णाने पुऱ्या भितरी कळ केली तांणी सगळे भरलेले अशी तो बांबू कोरांतून कितले दुखले आसतले तशी आमगेल मन कोरांतून मोकळे केले मी पण त्यावेळेस कितलं आमकां दुखता चिक्की कल चूक जाली केल्लेची स्वाम्यान किंवा गुरूंनी गमटे पण करतात लोणयान तुला आगळ काळेल वर काढतात जाल्यार आमकां कोण ते लागू पडकी तांकां बरोबर काडटा तितलें नाही सगळं गुरुले असतात एकदम मुद्दाम कोणाक अपमान करनात जाल्यार वेळ आयले सगळ्या मुखार अपमान करतात तू स्वतः कोण म्हूण लागता अशी म्हणतात कळ्ळें आणि मुद्दाम कोणें एक भजन चालू आसतना आमी दुसरे कडेन एक ह्या साम्यान थंय न्ही आमी एक कडेन वताली तर थंय आमगेले भाव बसताले थंय प्रवचन करूं विवेचन करूंक आनी त्या वेळी आमगेले अशी दिन येता तो पेटी वाजोवचे बसताले तर तो उठायल मात्र मुद्दाम त्यांनी दुसरे मनुष्य सांगले आज तू पेटी वाजय इतले तांकां म्हळें वायट दिसप असो जाल्यार त्या मनशा वायट दिसनी तांणी म्हळें खरेंची म्हळ्यार म्हजे शिवाय कोणें पेटी वाजयता ना म्हण अशें दिसूं न्ही म्हण तांणी हा उपाय रचलो म्हण मग मी पण वचपा म्हणटा ते तशी आनी नळीत बसले कसले ना काही ना चिकेत चुकल्यारी तांगेले वचूल्यार तांतले कोणें उरले नासले गोंयपाक केले तरी नित्य नेमान वताले आमगेले चरणांत लोटांगण घालचे नित्य नेमान
तशी कोण 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 तांगेल मी पण साफ गेले कळणे तरी अशी ते मी पण घालून का आणि त्यांनी ती ऍक्ट कल्ले आईचं श्लोक कल्लं 157 बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे वाड म्हणजे मस्त खूप म्हणतात नाही मराठीत तशी जया निश्चयो एक तो हीनच आहे मती भांडती शास्त्र बोधे विरोधे गती कुंटती ज्ञान बोधे प्रबोधे म्हणा मस्त शास्त्र धुंडाळत 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 चोट लागलं आणि तू खई दिसत की शास्त्रांत मस्त शब्द असत शब्दांत अर्थ असत अर्थांत तांत भावार्थ अस शब्दार्थ अस भावार्थ अस कडेरी मतीतार्थ अस अंगल बुद्धी जो कळता तो अर्थ अस कडेरी गर्भितार्थ अस जाल्यार गूढ अर्थ मात्र तो सद्गुरून दाखयल शिवाय आमकां तांचो गूढ अर्थ कळना बाकीचे अर्थ अशी वाचून 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 परत 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 पाणपाण सांगील ऐकून श्रवण भक्ती कर का आणि ताजी रिचर विचरवणय कर का जाल्यार मस्त शास्त्र धुंडाळत बसल्यार कल जाता त्या दिसू रेल्वे लायनाची वारी सांगेल रेल्वेन तू तिकीट काढू वतात न्ही आमी मस्त खिडकी असतात त्यामुळे अंधेरी स्टेशनात मस्त खिडकी असत तर एक खिडकी लागली आम्ही रावली लाईनीन तू चिके सान दिसली लाईन म्हणून रावली कोणाला ती लाईन हालला ना चिकल जळमळकत ना कोणाला ती सुट ना ती कल ती झगड जाले एकूण कल्ले आमकां दिसली मग बाजूची लाईन बरोबर होता तर धावता वचून त्या लाईनीत रावली त्या लाईनीन 2 मनुष्य जाली तर ती लाईन बंद पडली परत ह्या लाईनीन थायली परत तिसऱ्या लाईनीन गेले खंय आमकां शेवटी मागशीच रावपा लागली म्हळ्यार कल बेगी तिकीट मेळ्ळीच आमकां कडे खिडकी बंद झाली घाल वचका पळय खाली येताना तशी जाता तरी तांणी कल सांगलें मस्त शास्त्र धुंडाळटा कल जाता शेवटी इतलो गोंधळ जाता मनांत आम्ही कल्ले सॉफ्टवेअर मॅच विसरतात एक म्हणता ऑफिसान न्ही हांव कल की म्हाका चष्मा ना म्हणून कल की म्हाका समजूत जालपा आणि खरेंच चष्मा नाशिल्लो हांव सदचो दुलाल तो चष्मा नाशिल्लो जाल्यार प्रतीक्षिप्त क्रिया म्हणटात न्ही म्हळ्यार कले रिफ्लेक्स एक्शन तशी स्वता खंय की म्हाका चष्मा मेळ्ळो आणि तो चष्मा दोळ्याक घाण घेवन हांव चष्मा सोदूं लागलें म्हळ्यार अशी जाता कट्टेरी म्हाका कोणकी विचारलें मॅडम तुम्ही काय शोधतात म्हणून अरे माझा स्पेक्स कुठेतरी हरवलेला चष्मा कुठे डोळ्यावर आहे आणि तुम्हीच तो डोळ्यात घातला डोळ्यावर चढवला आणि डोळ्यावर चष्मा चढवून चष्मा शोधताय काय म्हणून असली गती शास्त्रांत देव सोदतल्यांक मस्त म्हणता देव मुखार येवन राखता बट वी कॅनॉट रेकॉग्नाइज आमकां कळना हो परमेश्वर असो कितले तरेने तो सांगो पळयता की पळ मल्ल्यागी आमगे श्वासांत राखता जाल्यार आमकां कळना आणि मस्त तेमी तागल कल जाता एक निश्चय जायना असले मनशागलो एक तर तागल मी पण वचुलेले असताना देहबुद्धीने तो भान सुद्धा नातिल्या निर्गुण परमात्म्याक सोदू पळयता तशी मेळच असवे मेळना तावळे कल जाता गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे म्हळ्यार कळ्ळें हांगा मगल गळ्यात घाल घेतली तरी हांव सोदतां शब्द शास्त्र अनंत शास्त्र नानाविध असती आणि त्या शास्त्रांचेर हजारो ताजे ग्रंथय बरयले ती कल म्हणटात टिका हे जाल्यार शास्त्रां सुद्दां एकमेकाले पट्टना तांगेल मस्त आपसान झगड जात असता ती त्या म्हळ्यार कोणागलो निश्चय एक जालेलो आसना कसल्याक जालेलो आसना कोणाकय प्रत्ययाचे ज्ञान आसना प्रचिती कोणाकय तांतू लायिल्लें आसना आत्मज्ञान कोणे पळयिल्लें आसना तेमी एक म्हणटा बापरे वचनी ती तांकां थंयची क्लायमेटाचे थंयची गोमटाळ्यांचे किंवा इवन हिंदुस्थानात कितले गोमटे पळयनीच आमी तावळे आमकां ते कशी जाणीव जावची ताची कोणे सांगून शब्दान कितल्यांक तरी कळना तरी हांतू तांणी सांगल्या की शास्त्र आपापसांत झगडटा ती तांगेल वाद आहे शास्त्रज्ञ सगळे हडड्ड लोकांनी शंकराचार्यांनी वाद आणतो मंडन मिश्रा करयले अशी वाद आणतो एक गंमत जाल म्हळ्यार संत एकनाथ महाराजांचं नाव सगळ्यांनी ऐकलें ते आत्मज्ञानी संत आशिल्ले संत म्हळ्यार आत्मज्ञानी आसता आत्मज्ञानी आशिल्ले
पण ते कोणाकडे वाद आणताना कोण नसेल. हे भागवत सांगताले, देवाल हे सांगताले, कोणते कोणते कथ सांगताल, तुला मर्म सांगताले, सगळं सांगून आणि गावचे लोकांक कळ अशी सांगताले, मराठीन सांगताले. आणि त्या आईल्या गेले आव भगत त्यांनी करची म्हणजे तांकां जेवण खावण पेटोवचे तसले खेळ आशिल्ले. हॉल भरलेले. तसले वेळार तसले मनशाक एक म्हणता कोणती एक भायल गावात जावन कोणते एक मनुष्य शास्त्रांत वाद घालचे सोम तर कोणाक सांगलेलं कोण तुमगेल हांगा गोत्तशी शास्त्र गोत्तशी कोण असं. तर गावचे लोकांनी थोड्यांनी बरे हजान सांगले ते आमगेल संत एकनाथ महाराज असं की त्या तुमच्या वाद तांक सगळं शास्त्रार्थ गोत्त असो. हा तरी दुसरं थोडे टवाळ लोक आशिल्ले तांगेल विरुद्ध आशिल्ले तांक सुद्दां आत्ता जाल्यार बरी खोड मारतली त्या एका गेली म्हणून असली दृश्टीन सुद्दां तागेल नांव कोणकी सुचयले. एकूण कळ्ळें की तांगेल मनुष्य जो वाद घालूं आयला तांगेल सुद्दां कोणकोण आशिल्ले चमचे लोक ते वचुले आणि एकनाथ महाराजांक सांगले तुम्ही आमचा आमगेले हो आयला लिडर आयला ताका सांगा तुम्ही वाद घालचो शास्त्रांत. वाद कसले खातीर वाद घालचे जाल्यार नाही घालचे स. आणि बाकीच्यांनी ते जे एकनाथांक बसताले न्ही तांणी सुद्दां सांगले महाराज तुम्ही वाद घाला तिची नाजाल्यार आमचे आमगेल गांवांत नांव कमी जातलें अशी. तर ते इतले चाइल्ड लायक म्हळ्यार निरागस आशिल्ले हय वे वाद घालपाचे वे जाय दर हांव येता म्हूण आराम नो टेन्शन कसले ना. दुसरे दिवस सकाळी मेळचे म्हूण ठरयले तांचे हॉलांत सभागृहांत सगळे गच्च बसल्यात गांवकरी पुरे जाण निंद करतले स्तुती करतले सगळे थंयची. आणि हांगेल मंडळी सुद्दां एक 10-12 लोक ते बशिल्ले. तो व्हर केसो ताका बरें उच्चासन दिल्लें आनी ह्या दोग जाणांक एकनाथांकडे हांकां दोग जाणांक बरें आसन दिलेलें सगळे लोक कसले जाता म्हूण पळोवन चक्र. तरी हे संत एकनाथ आरामांत येवन बसले आणि जनार्दन पंतान उडास केलो आणि तांणी म्हळें तूं कसो सभेक सूर करचें न्हय म्हूण विचारलें. हो करया म्हूण. तरी ही सभ म्हळ्यार कल्ली आसो तरी शास्त्राचेर वाद घालचे म्हूण. त्यावेळी एकनाथ महाराजान त्या मनशाकच विचारलें म्हाका वाद घालचे कल्ले म्हणून केन्ना गोतनाची त्यामुळे तूं म्हाका प्लीज वाद म्हळ्यार कसले हें सांगशी वे. त्यावेळी तांकां सांगलें हय सांगतलें. जर समजा शास्त्रांत अशी पळय मस्त सिद्धांत आसतात एक सिद्धांत हांव मांडटा आणि तुमी तो फोडून घालचो म्हळ्यार ते कशें चूक प्रूव करचें. म्हळ्यार कळ्ळें जाता कळ्ळें की तुमी विन जाले आणि हांव हरलो अशी. तशी एक एक नंतर तुमी एक सिद्धांत सांगचो हांव चुकीच तुगेल कशी म्हूण सांगता त्यावेळी तुमी हरले तशें सांगलें. आणि जर म्हाका सांगूच जाय न्ही तरी तुमी जिंकले. मागीर तुमी शरण येवंका म्हाका आपणाले खरें म्हूण आनी आपणे सांगील ते कंडिशन तुमी पाळटात आनी हांव जर हरलो तर तुमी सांगील कंडिशन्स हांव पाळटा. त्यावेळी त्यांनी तर केलें हां जाय द तरी सूर करया म्हण कोण सूर करया द तुमी सूर करतात रे म्हण एकनाथांनी नम्र हांत विचारलें एकनाथ महाराजान. तर त्या मनशाक दिसलें हो भळो साक कळटा खंयचो कोणी सिद्धांत मांडटलो आणि आपण इमिजिएटली तो फोडून घालतलो म्हळ्यार कळ्ळें चूक कशें आसा म्हणून आपण विन जातलो. ना ना महाराज तुम्हीच महाराज आपणच सुरवात करा वादाला हरकत नाही म्हणा. तांकां पळय तांकां समोर पांय पडले आपण मोठे महाराज आहात माझे. तर मी आपल्याला पहिलं नमन करतो आपल्याला आपल्यातल्या शक्तीला आणि आपल्यातल्या ज्ञानाला मी वंदन करतो असं सगळं सांगले. आणि त्या बसले थोडे वेळ पण त्यांनी मस्त म्हळें की तुम्ही इतलं हड्ड तुम्ही इतलें ज्ञान असं सगळे परमेश्वराक तुम्ही जाणता की असं सगळं ताजे बद्दल मस्त स्तुती केली. तुम्ही हे मस्त स्तुती केली तांगेल सगळे नाशिक गुण तांकां लायले आणि खऱ्या मनान लायले. खरें म्हळ्यार एकनाथ महाराज प्रत्येकान देव पळयताले आनी तांकां दिसलें म्हज्यान तसो राम तो बी तांच्यान तुवेंच न्ही म्हणून मगल राम तुमगेल हातूंत बसलेलो असो तर जो राम बसलेलो असो तो तुमकां प्रत्यक्ष जाणीत असो. आनी तुमकां अशी जर ज्ञान जाल्यां तशी ज्ञान जाल्यां तुमकां आत्मज्ञान जाल्यां अशी सगळी स्तुती केली. आनी थंड तेमी हांव तुमकां साश्टांग प्रणाम करता म्हूण तांकां पांय हात लावन पांय पडून त्या जाग्यार थंड बसले. थंड पैसा ना पडे
तर तान विचारले आता वाद घालत नाही तुझं सिद्धांत कल असं. तर त्या म्हणाले मग सिद्धांत कली ना असिद्धांत कल असतं मज्जांतच देव असं तसं तुमच्यान तसं म्हणून हांव तुमचे बद्दल म्हळ्यार आनी खरें म्हाका दिसता तुमच्यान तितलें बरेंच हा ही मग स्टेटमेंट्स चुकीची असल्यार तुम्ही सांगा ती उबरवून चुकीची असत म्हणून. आता स्वतः बद्दलच इतले ना म्हाका कसलें ज्ञान ना म्हाका कसलें कळना म्हणून तोच सांगतले म्हणना पण तो एकदम फजील जालो नर्वस जालो आणि तान न्यायची महाराजांक नमस्कार केलो लोटांगण घाले आणि स्वामीजी खरेंची मगले मी पण तुम्ही उतरयले आत्ता म्हाका तुमगे शिष्य करून घेयात म्हाका आनी मुखारी तांणी सांगलें चेडा आयुष्य कितलें थोडकें असले वेळार तूं हांचल्या वाद घाली तांचल्या वाद घाली कोण तुगेलें वर्स आयुष्य फुकट घालिता त्यापेक्षा नामस्मरणाक लाग आणि आराम बैस पण सगळ्यांक मदत करी आणि अशी केल्यार तुका देव मेळटलो आणि तूं शांत जातलो तुगेले वाद घालची कुमकुमी वतली म्हूण सांगून तुका समाधान निखळ समाधान मेळटलें म्हूण सांगून ताका हें केलं आणि तावळ धरून तो हांगेलो एकनाथ महाराजांक शिष्य सुद्दां जालो. तशी सत्संगांत सद्गुरू मेळ्ळ्यार मात्र आमकां कल जाता हें जाता तावळ फक्त न्ही एकाच मनुष्याक अशी हे वाद घालतले झगडतले अशे असतात अनेक मतवादी खंयचे मगल मत एक तुगल मत एक विरुद्ध एकमेकांक माती फुटोवन घेवची असलें सगळें जाल्यार तांकां शांत करतलो अशी एखादो यथा बुद्धी प्रकाश ज्याक लाभला की तरी ताका आश्चर्य दिसता की जे एकच आसा ते इतले विंगड विंगड करून सांगून तागेले कल म्हणचे की दुष्कल म्हणचे की कल म्हणचे कसले हे लोक झगडत असत एक हस्ती ताका समग्र पळोवंक नवे नुसते बाल मात्र पळोवचे राजूसो असो कान पळोवचे सूप असो पाय पळोवचे खांब असो ती अशी म्हळ्यार सगळो हत्ती आमकां केन्ना पळोवचे मेळटलो आमी ती तशी बरोबर ना म्हण आणि तांगेल मत ही कुंठीत जाता म्हळ्यार तांकां कळनाशे लोक अशी कसले वागतात बा म्हण ह्यो बा नाक बा हांगेर संगती त्यांनी ह्या वादाच गलबल्यान तो आपसूक दूर वचून बसता एकलोच म्हाका वादय नाका कले नाका हांव सुखी असो मज्जात अशी कळ्ळें. तशी हें तांणी सांगल्या की गती कुंठती ज्ञान बोधे प्रबोधे तसले वेळार कल जाता बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे जयाचा निश्चयो एक तोही नसा आहे एक निश्चय केलेलो तरी कल्लेपणी म्हळ्यार एकल्याक एक दिसता पण दुसऱ्यान दुसरं सांगना पडे तो जरी कबूल करना तेवे वही हेवय वही अशें दिसता आणि एक सम तांच्यान कोणाकय एक मत जायना आणि झगडत बसतात आजकालचे राजकारणी झगडतात न्ही कोण देशाची काळजी कोणाकय आसना तशी परमात्म्याक पळोवची आस कोणाकय आसना नुसते कोणी झगडतात हांव श्रेष्ठ म्हूण दाखोवच्या आणि असले वेळार जो ज्ञानबोधान प्रबोधान आत्मज्ञान झालेलं की कळनाचे कसले खातीर चलल्या तावळतो एखादे चेडू गोंधळ जाल की बावरून धूर वचून बसतले तशी तांच्यान थंय सुट्टून विंगड एकलो वचून एकांतान बसता आणि नाम घेता आराम बसता तश नमुन्याचे तशी तेमी ती असलेपणाक कोणी पकडता की ज्या हाका आत्मज्ञान जालें तसल्याक आमी पकडता म्हणून समर्थ सांगता बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे जया निश्चयो एक तोही नसाये मती भांडती शास्त्र बोधे विरोधे गती कुंटती ज्ञान बोधे प्रबोधे जय जय रघुवीर समर्थ. आता आयच्या दासबोधाक श्री समर्थांगेल प्रार्थना करता तुम्ही सम करून हे विवेचन करून घेवका म्हणून आणि आमी दासबोधाल्या वळया पयली 7 दशक पूर्ण केलेले तांणी मेनली 7 दशक बरयले आणि मुख्य म्हळ्यार कशी टप्प्या टप्प्याने जो बद्ध आसा तो मुमुक्षु जाता. बद्ध म्हळ्यार कळ्ळें की आला आला प्राणी जन्मासी आला झाला झाला वाढला थोर झाला
केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. 80% लोक बद्ध. मला आपण बांधील असं या कल्पनेत तू बांधून घेतल्या स्वतःची. तरी उलटागल कहाणी सांगेल बरी ती परत सांग ना आणि त्यांना पण सांगा. तरी अशी तर म्हणाली दोरी नसतील तर बांधून घेतल्या स्वतःची कल्पनेने. तस तो बद्ध बद्ध अशी मी तिथं कळता हा बांधील असं मग कले या ना मनुष्य किती चेड दुसरं डिप्रेशन होतं. मग कल्ले कळणं हा नापास जातला नकारार्थीच विचार करचे. तसल्या वेळात ना जाल्यार दुसरं लोकल असता ती हांव कोणकीची अशी कोर न्हू. हांव पैसेवालो, हांव हे हांव ते हांव रायो, हांव म्हणलें तशें इतरांक चलता. पण सगळ्याला झगडे मान हें कोण कशी कोणी कोण राजकारणात सुद्धा वयर येता ती मिनिस्टर जाता ती हें जाता ती ते पयशे खाता ती नाक जालेले करता ती. आणि कड्डेरी कल जाता वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. व्यर्थ गेलो हा. आणि अशी जाल्यार तांगेल पाप मनुष्य जन्म लॉटरी लागीलवर मेळटा. कितले लक्षावधी कोट्यावधी तावन आमकां एक पंथा सगळ्यो येवनीन फिरनेन 84 लक्ष एक पंथ देवाक कणव येता हाका मनुष्य जन्म दिवन पळया. हा थोडे पण इतले जन्म पाप दुःख भोगले. आता ताका मनुष्य कल्ल्याक श्रेष्ठ असं की ताका चॉईस असं मग कल्ल करचें. सुण्याक माजराक चॉईस आसना. तांकां दिलेलेंच खावपाक तांकां बांदून घाली जाल्यार ते पाट्ट बांदून जाल्यार म्युनिसिपालिटी लोक येवन तांकां गोळी घालून ठार करतात स्ट्रे डॉग म्हणून. तशी नमुन्याचे तशी मनुष्यापणे करतवे करना. तावळी कल करता तर इतकी खटपट इतकी लक्ष येऊन बघून आपण आता मनुष्य जन्म आयला. इत्या म्हळ्यार देवाने तुका सार्थक कोण घे चेडा म्हण सांगून मनुष्य जन्म आणि आमगेल्या हृदयात तो येऊन बसला. आमकां प्रेरण दिता असं आणि आमकां सहज सांगता असं. जशी तो एक चेडू न्ही केन्नाय आजोळी वताली ती काणी सांगिल्ली. आजोळी वताल तो चल्लो आज बापू सूरज तूं ताका सोण येताली थंय. एक फावट तो म्हणाला थंय होड जाला ना हांव एकलो वता जायतं म्हणून ताका सगळं खावच्या डब्बो बिब्बो सगळं दिवन रात्रीच सुद्दां प्रवास आशिल्लो. दुसरो दिवस सकाळी पावच आशिल्लो. तरी म्हाका कांय भंय दिसना. पयलीं मस्त हें केलें हांव वता हांसून दाखयलें. मनान कुकू जातालें ताका जाल्यार गप्प बसलो. कडेन हांव सुद्दां भारी फ्री केलें. थिंगसान बाळा मात भायर काडनाका हात भायर काडनाका कोणा सांगिल्ले शिवाय खंय वचूं नाका अशी तशी म्हण. आणि गाडी सुट्टना पडेल ताका एकदम अकल की म्हळ्यार थोडो वेळ खेळ्ळो केलो बाकी चेडवां पळयले पण तांगेल गुरत्याक चेडो आशिल्लो हो मात्र एकलोच. तांगेल कोणे फॅमिली ना तर कोणे जाल्यार पळयना जास्ती करून. डब्बे खावन एकमेकांक हें केलें तर हाक पाप मस्त उयो जावचे लागले कल करपा म्हण कळना. तावळ गाडी सुट्टना तेन्ना कोडा जाता की बापसून हातान ते चिठ्ठी दिली सांग आणि सांग तुका खिशान दवर चेडा. आणि आत्ता काण वाचू नाका. तुका जर रण नेल न्ही तर तू ते काण वाची म्हळ्यार तुका रण एकदम ना जातलें धैर्य येतलें. तर ताका म्हणा ते काण वाचच्या म्हण. काण पळयल्या तान तूं बरयल्लें आसता की हांव तूं भिवू नाका हांव ह्याच ट्रेनान म्हापशे डब्यान बसलां तूं सांगाती ट्रॅव्हल करता. इतलें ताका धैर्य येता. म्हळ्यार बापूस थंय लागीं बशील ना तो म्हापशे डब्यान बसला गाडी चालू असो हाका डायरेक्ट त्या डब्यान वचूंक जायना उतरच्या खंय जायना धांवते गाडयेन जाल्यार त्या वेळार फोन नाशिल्लो नाजाल्यार मोबायल करता आशिल्लो. मोबायलय नाशिल्ले खंय करतलो त्या चिठ्ठीचेर ताणी इतलें धैर्य येता. तरी आमगेल प्रभू आमगेल भितर बसून आत्मतत्व आमकां सोहम अहम स हांवांची तोच हांव चेडा मदल्या पळय तो रेर कंपार्टमेंटान म्हापशी कंपार्टमेंटान बसून आमगेल्यान तूं बसला आणि डेली बसला. तावळी कल जाता निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे मना नित्य आहे रे. हें जर तुम्ही नित्य म्हणशात तरी एक नमुन्याची उमेद येता. इतर बशील भगवंताल्या निलकून पळय म्हणून दिसता अशी जाता. तर तसलें हें आत्तां मी हें सगळें सांगलें. तर गेल पंथाक आमी 7वं दशक पूर्ण केलें 7वं
दशकच पूर्ण केलं. तांतू त्यांनी सांगल्या की तुम्ही कशी मरता ती, कशी हे करता ती, कशी मरण आयल तुमका, हे देहा कशी मरण आयले हे महत्वाचे असना, खंच काळ हाक महत्वाचे असना. हा त्यांनी हे सांगल्या पळत. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायण ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधू तो निसंदेह. पण देहाचा अंत बरा झाला, पण की पडलं आणि दंडकन पडलं आणि गेल. तशी पण की नितांतू गेला तर कळणी सुद्धा, तरी देह सुखरूप गेला, त्यासी म्हण की धन्य झाला अज्ञान जन. या अज्ञानी जनांगल मत, जनांचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात, करीती आपुला स्वये. म्हणले आम्ही अंती भगवंताक मिळ का, म्हणा जीवन कश घालून का. एक्झाम केलं नसं, शेवटची क्षणात आम्ही खरी एक्झाम अस, फायनल एक्झाम बोर्डाची. तर भगवंताची निर्णय दितलं आपण यमची की यमा पेटूनच्या. तसली वेळारी आम्ही कल करता अभ्यास करताना नाही आयुष्यभरी त्या मोर्चाची तयारी, मरणांतू आम्ही हे मिळवूनची, भगवंता मिळवूनची तयारी, भगवंत मिळची ह्यांची हड पद डॉक्टरेट पाहिजे. जर त्यांची तयारी आयुष्यभर करतो. अगाजे मुळी ध्यानची फले, जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरले, ते उगवेल कैचे. होय की नाही. असं सगळं ह्यांनी सांगल्या. एवं न करिता भगवत अंती नवी जे पावन, जरी आले बरे मरण, परी भक्ती विण अधोगती. भक्ती ना झाला उपयोग ना, आणि भक्ती आपोआप या ना. भक्ती भितरले नेमका लागता, तांच्या खातीर नामस्मरण असका लागता. यू हॅव टू गेट कनेक्टेड विथ गॉड. आम्ही त्या देवाला कलेपणी नाते जोडका लागता. प्रत्येक प्रतिश्वासम सविश्वासम राम वद दिने दिने, हो विश्वास पुनश्वास आगमिष्यति मानव. आमगेल मरण त्यांना तांका गोत ना, खंच काळा केतले, खंच वेळारी, खंच स्थळारी कसले गोत ना. त्यावेळी आम्ही खंचे वेळारी याद हे समजून म्हणारी परीक्षा केन्ना असता म्हणून गोतच ना. तस वेळारी तो स्टुडंट ने एव्हरी डे अभ्यास करता. त्यांना सांगा नसतं परीक्षा घेता टीचर, चलो आज परीक्षा तुमवेली वाचनातील फेल जातात अभ्यास करण्यातील. पण एकीकडे नित्य वाचतात, नित्य अभ्यास करतात. हल्ली ते बरे केले प्रोजेक्ट्स म्हणून आठवड्याचे मार्क दितात चेडवांक, आणि ताजेर तांगेल फायनल मार्क्स हे करतात, डिसाईड करतात. तशी तरी त्यांनी सांगल्या जे का जीवनमुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी, तरी धन्य झाले. साधूचा देह कितपतला, म्हणजे कुसून पडलं, अथवा श्वानादिकी भक्षीला, हे प्रशस्त न वाटे जनाला मंदबुद्धिस्त. तांकल दिसतं अरे 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 इथलं साध अशिलं, अंत बरा नवेची म्हणून कष्टी होती इतर जन, परी बापडे अज्ञान नेणती बर्म. अरे जो जन्मलाच नाही ठाईचा, त्यास मृत्यू येईल कैचा, विवेक बळे जन्म मृत्याचा घोट भरिला जेणे. तशी तो जित असताची मेला, मरणास मारुनी, ज्याला जन्म मृत्यू न स्मरे, त्याला विवेक बळे. तो जन्म मरणाची घोट घेतलं त्याने त्यात मारण. तशी त्यांनी शेवटी सांगितलंय, जो संतासी शरण गेला, तो संतची होऊन ठेला. हे आमक जर समाधान जाई शाश्वत, तर आम्ही कल करता आमगेल मरण सोहळ जांका, सेलिब्रेशन जांका. आमगेल मरची तिथी खंची अमास असो नाल्या कल्ले असो, ती तिथी कल जांका, ती हे पुण्य तिथी जांका. तस जांका जाल्यार आमगेल मन असूनही पुण्यवंत जांका नव्हे. काय ते कोण कोण दितले. तरी संतासी शरण गेला, तो संतची होऊन ठेला, इतर जनासी उपेगा आला, कृपाळूपणे. असं सगळे हे जाता. त्यामिती गुरुभजनाचेनी आधारे, निरूपणाचेनी विचारे, क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. हे सगळं म्हणून त्यांनी शेवटी ते कोणाक हे इतू तरी कळना, त्यांनी गुरुगीता अवलोकावी गुरुगीता. तांतू ते हे मंत्रमूलम गुरोर वाक्यम, नाही मंत्रमूलम ध्यानमूलम गुरोर मूर्ती, मंत्रमूलम गुरोर पद, पूजामूलम गुरोर पदम, मंत्रमूलम गुरोर वाक्यम,
मोक्ष मूलम गुरोर कृपा. एम पहिले एक्सप्लेन कोण सांगितलंय तर गुरु गीता ती सद्गुरु चरणाला तर ऐक, सद्गुरु मुखाने ऐकून का नाही समोर एक्सप्लेन कोण सांगतात हा ताव ते ऐकल्यारी त्या चिंतन मनन पूर्ण हा आणि त्याने प्राकृत वेदांत कळे प्राकृतांत कळत त्या भाषेत ते सांगतात. नाले ज्ञानेश्वर महाराजांक 16 वर्षारी त्यांनी गीतेचे भाष्य बरेले कल तंक हे आशिल्ले तर आमगेल खातीर तांणी सांगले. तस ग्रंथ अद्वैत ग्रंथ जो समर्थांगेला हो ग्रंथ श्रीमद हे कडेरी श्रीमद दासबोध, श्रीमद भागवत आणि तुकारामाल गाथा सन्न श्लोक तितक अर्थ भरला तांकां साधा सिंपल खंय वांकडे ना तिंकडे ना अशी ना तशी ना कोणाक उणे दुणे काडचे ना नथिंग जाल्यार तशी तरी त्यांनी सांगचे केले जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती. भाषेची व्युत्पत्ती दाखवून आमचं मूळ कसलं सांगल्या त्या कंटेंट्स कळतात. आम्ही परब्रह्म आदि अंती अनिर्वाच्य. आता त्यांनी हांगा 8वं दशक आम्ही घेऊया प्रमाणे मायोद्भवाचा हांग त्यांनी सगळं सांगले होय तरी ते तांकां अशी दिसता की हाजेर पळया ती एक पांगारकर म्हण आसत तांणी तांचेर समज गमतेच भाष्य केलें 8व्या दशकाचेर. हो देव कले ज्ञान दशक म्हणटात ताका, ज्ञान दशक अशें म्हणटात. तर तें हांव आमचे कडल्यान ट्रान्सलेशन करून तुमकां सांगता. आत्मज्ञानाचे अवस्थेचे प्रत्यक्ष वर्णन ह्या दशकांतल्या 8 समासान श्री समर्थांनी केलें म्हणून ह्या दशकाक ज्ञान दशक अशें म्हणलें. आणि ताचे नाव पयलीं नाव दवरलें मायोद्भव, शेवटी तांणी नाव दिलें ज्ञान दशक. परमेश्वरान जग कशें निर्माण केलें ह्या विशयात चर्चा ह्या दशकांतून दिसून येता. व्यवहारांत उलयतना आमी कल म्हणटा ती प्रत्येक गोष्ट ह्यो देवा इच्छेन सगळें घडत गो. खरें म्हळ्यार मनापासून आमकां तशी दिसना. जो पर्यंत मी पण वचना तोपर्यंत खंय ती हांव रे म्हळें एक आसताची. त्यामुळे ती देवा इच्छेन सगळं घडटा अशी वयर वयर आमी म्हणटात देवान करेल गो जाल्यार हांव कितली मेहनत घेतल्या हे खंय की मनाच म्हाका शमलेलं आसता. तर देवाक जर इच्छा असली तरी देवा अंतर्भाव सगुणांत येत न्हय. आतां देवा इच्छेन जर घडता श्रोत्याक प्रश्न पडलो, श्रोत्याक प्रश्न म्हळ्यार तो समर्थची ते प्रश्न उद्भव करतात की तुमच्या मनात हे येवच्या पाव असं आणि उत्तर अमुक असं अशी कळलं. तरी श्रोत्यांक हो प्रश्न पडलो कळ्ळें की म्हळ्यार हांणी सांगलं की कशें दिसच्या पाव असं की व्यवहारांत उलयतना प्रत्येक गोष्ट देवा इच्छेन घडली अशी आमी म्हणटात. जाल्यार देवाक जर इच्छा जाली तरी तो देवा अंतर्भाव देवाक आमी निर्गुण परमात्मा म्हणटात, परब्रह्म म्हणटात. ही सगळं तुमीच चांगलें न्हय. आता निर्गुण कशी वरलो तो सगुणांत येत न्हय. ताका इच्छा जाता. इच्छा कोणाक जाता जे सगुणांत असतात तांकांच इच्छा जाता. जे निर्गुण निराकार असत तांकां इच्छा बिच्छा काही काय मागीर सगुण हे नाशिवंत आमी देवूय नाशिवंत तरी अशी कळ्ळें. प्रश्न समजून घ्या ती म्हळ्यार माझं उत्तर कळतात त्यांनी दिलेले की आम्ही त्यांनाही म्हणतात की प्रत्येक गोष्ट देव करतले देव करतात हांव कोण करतलो. तर देवाक जर इच्छा जात असत तर देव सगुणांत आयलो तर ताका तुम्ही निर्गुण निराकार अशी कशी म्हणटात आणि शाश्वत अविनाशी कशी म्हणटात. इथे म्हळ्यार सगुण हे नाशिवंत तुम्हीच म्हणटात. त्यांनी देवूय नाशिवंत जालो न्हय. त्यांनी ती श्री समर्थांनी तांकां समोर एक्सप्लेन करून सांगले. प्रश्नाक उत्तर कशी दिवंक सत्य कशी दिता की नुसते प्रश्नाक उत्तर मेळून उपयोग ना. त्या दिलेल्या उत्तराने मनुष्याला पूर्ण समाधान जावपाक हे मूळ. त्या दृष्टीने ते सांगतात कले की मूळ माया म्हणजे असता हे परब्रह्म जे असं ते निर्गुण निराकारच असत जाल्यार तांतूं असंख्य शक्ती असत अगदी अचिंत्य शक्ती. आणि तांतून ब्रह्माला एक अचिंत्य शक्ती म्हळ्यार माया ती मूळ माया. त्या मूळ मायेत त्या परब्रह्म ती परब्रह्म आणि मूळ माया एकच खरे म्हळें ती तांतूच विलीन असता. पण एखाद वेळी मूळ माया ही ब्रह्मा अचिंत्य शक्ती ही कल्पना केलेली असत ही अचिंत्य शक्ती असं आणि तिका ती भायर पडटली
भायर पडटा. हांगा तुमकां हालीं मातेकल उदाहरण जे देवी असणे ती सगळ्याला सप्तशतीन पारायणांत येता तें ही जी देवी आसत दुर्गा ती जेन्ना लढाई करून राखता तरी रक्त बीज नावाचे एक राक्षस येता. ताका तितले हें केलें तर की ताक एक रक्ता थेंब तो पळ्यार तांतू असंख्य राक्षस निर्माण जातात. रक्ता थेंब पळ्यार सुद्धा ऍक्च्युली आम बीज हो आस पळय कोण तो रक्त बीज हो राक्षस आम्हीच असत. आमगेल एक एक शंकेंत एक एक राक्षस निर्माण जाता. आमगेल एक एक इच्छेंत ते मेळना जाल्यार कोप येता आणि मत्सर येता नाक्क जाल्यार जाता सगळे रिपू सगळे भायर पडतात राक्षस. तशी तर त्या रक्त बीजा रक्त पडलेल कडे आनी राक्षस जातात. तर हाक मारचे कशी बा तावळी त्या शक्तीन विचार केलो हाक मारचे अत्यंत आवश्यक असं जाल्यार हांव अशीच हांव ताका मारू की ताका रक्त पिवच्या बसून तावळ तीन निकल केलें आपणा घरांक एक काली म्हणून शक्ती भायर काडली आणि तिगल काम केलें क्रूर हें दिसता ती विद्रूप अशी इतली होडी अशी अशी म्हणटात न्ही जीब भायर करून राबते तांबडी जीब रगत पिलेली आणि तिने नुसतें तिका इन्स्ट्रक्शन्स करून दिली तू नुसतें ताल्या वचून थंय राब आणि आकून राब जीब भायर काड. आणि तुगल काम केल्लें ते बॅडमिंटन खेळटना ते रॅकेटान हे मारतात ते धांवन वचून तशी तागल एक एक रक्ता थेंब खंय पडत पळय थंय धांवन वचून तूं पिवता तो एकय रक्ता थेंब तो गुपडच्या ना हे. आणि अशी करून रगत पिवन 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 तिने पाप कड्डेर हो हतबल जालो. काल सगळे रक्त खलास जाले. त्यांनी ती ताक कोणे साथीदारे मेळ्ळी ती आणि राक्षस निर्माण जायली ती अशी करून रक्तबीजाक मारली. तशी रक्तबीज म्हळ्यार आमगेल्या घरान बिकपुणण जातात न्ही तसले ते राक्षस एका मारून गेल्यार ताका समजा चिरडून मारया म्हळ्यार ते रगत खंय पडत की थंय आनी बिकून जातात आनी जास्त बिकून जातात. ढेकूण म्हणतात ताका तशी ढेकणा जाती ती रक्तबीजागल जाती म्हणटात. तर तसल्यांक तिन्ने तशी अचिंत्य शक्ती भायर काडली आणि काली तीक ताकद नाशिल्ल्यार तीक आसत जाल्यार कोणें पण तीक मदत करच्या जाय. तशी आमगेल परब्रह्मांत आनी अचिंत्य शक्ती म्हळ्यार मूळ माया एक हम बहुश्याम म्हळ्यार हांव एकलो असो आनी लहर लागली मस्त जाव्या म्हण ताकद कले ना ते शक्ती ती काल्पनिक शक्ती ते शक्ती हांगा मनुष्यागल आमगेल शंक कलेस हे जग निर्माणच कशें जालें. त्या परब्रह्म एकच असं म्हणटात बाकी कले नाच म्हण पण जग दिसता असं ते कोण निर्माण केलं हो प्रश्न येत नव्हे. तशी तर तांणी मूळ माया ही ब्रह्मा अचिंत्य शक्ती ही कल्पना केली समर्थांनी आमकां कळच खातीर आणि ह्या मूळ मायेन थांबून ही सगळी सृष्टी निर्माण जाल्या अशें ते सांगतात. तरी प्रकृतीगत सगळे नियम मूळ मायेंतून अव्यक्त दशेत आशिल्लेची ते तिन्ने भायर काडले आणि तांतू थांबून तिन्ने सगळें हें केलें कळ्ळें. ताजें उदाहरण दिवचें जाल्यार वीज इलेक्ट्रिसिटी ही समजा आमी परब्रह्म मानले. वीज स्वता कसलेंय करना. वीज एक आपणाक इच्छा आसना. विजेचो वापर कोण करता की ती तांकां नॉलेज जावपाक की कशी वापरची नाजाल्यार शॉक लागून मरतात. तर तांकां जर नॉलेज असलें तर ती थंड करच्याक हून करच्याक टीव्ही पळोवच्याक इस्त्री करच्याक आनी कले सगळे नमण्याची काम एकान तूं फ्रिजान थंड जाता हान तूं हून जाता अशें सगळें करून ती वीज वापरतात. जाल्यार वीज शक्ती आस आणि तिगल इच्छा कसली ना म्हणून कोण त्या विजेक वाटेल तशी वापरचे वे तशें केल्यार वीज कमी पडता. हांगा परब्रह्म कमी पडना हो विजेन ताणी त्या शक्तींतून फरक आसा. वीज केन्ना कोणी कमी जाता त्यांनी ताची व्यवस्था करपा लागता. विद्युत मंडळ म्हणून निर्माण करतात ते व्यवस्था करता. तशी आमगेल मूळ माया नाजाल्यार ईश्वर ताका म्हणटात. मस्त शक्ती आसा तिन्ने हे करचे खातीर अकल केले आपणा घालतान गुणमाया तयार केली. गुणमाया म्हळ्यार केले
कले निर्माण करतल कोणेपणे असता वय की नाही. अशी निर्माण केले सोडून दिली नाही, ताजी मेंटेनन्स कर का. घर बांधले बांधले आणि तू राखतल कोणे ना असं ते मेंटेन कर का. कोणपणे वचून राख का, झाड लोक कर का, स्वच्छ दवरता हे मेंटेन कर कोण जाऊ का. आणि मस्त वर्ष जायना पडे ते रिनोव्हेट करू क, रिडेव्हलप करू क, त्या पाडून का लागता. एक पाडेल मात्र नाही येऊच्या शकता. नाले हजारो वर्ष त्याची दवरचे पाड पडलेले ताणपणा तेरा बुजायना कल उपयोग नाही. तसं जाता त्या मी लय करतल सुद्धा एक देवत जमका. म्हणून मूळ मायेंथान गुण माये सत्व रजतम ह्या 3 गुण धोरण घेऊन ती आयली. हे सगळे गुण मूळ मायेत आशिलेची तिने बाहेर काढले. आणि हे जशी एक हांत असतात न्ही कले वृक्षांतू हांतूक तांणी सांगल्या आमगेल्या बीजस्यांतरवर्ती वृक्ष सदृशम विश्वम यदेतन्महत् यस्यां सूक्ष्मतया अधितिष्ठति पुरा माया मृषा सा परं यच्च आच्छादयति इव चित्रमिति तद् यत् सत्तया व्याकरो तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित् स्वरूपं शिवं. जय जय रघुवीर समर्थ. हे स्तुती समर्थ स्तुती स्तवन श्रीधर स्वाम्यांनी बरेल्या संस्कृतांत. ते उच्च कोटी संत जावन गेले. आता तांणी 1976 देव दवरलो म्हळ्यार आतांच ते. तर तांकां डायरेक्ट समर्थ आल्या थावन हे मेळ्ळे अनुग्रह मेळ्ळो. तांणी समाधी कुट्टील दिसता थंय समाधींतल्यान भायर येवन तांकां 2 जण तांकां हें दिलेलें. सज्जनगडाचेर आसा ती समाधी तांगेली पळोवच्या मेळटा. ती फुटलेली आसा एक कडेन. तरी ताका हें करतात चंदन आनी लायतात तेमती. तरी बीजस्यांतरवर्ती वृक्ष सदृश म्हळ्यार वटवृक्ष इतलो व्हड दिसता जाल्यार ताजे बीज एदेच असतात. त्या बीजांतू सगळे ताजे फांद्यो फळ सगळं तांकां अंतर्गत असता. तशी विश्व एतद यद एतन महत् जे कोण आसा यस्यां सूक्ष्मतया अधितिष्ठति पुरा माया मृषा सा परं. ती मायेने ते वाडयता आणि ताका पुरे कवर करता. जशी माया म्हळ्यार ही खंय कले केन्नाय म्हणटात ते अमृतानुभवान तांणी म्हळें पियुतोची प्राणेश्वरू. तशी बामूण बायल खंय ती माया आणि हे परब्रह्म. तरी परब्रह्म उगडे नागडे ताका कले वस्त्र घालूं जायना. इतलो व्हड तें अशक्य. तेमी ती एक्क भागाक ती पृथ्वी बिथ्वी सृष्टी असं सगळं निर्माण करून ताजेर मायेचे कमटें वस्त्र घाल्या जाल्यार हांगेल तेज इतलें त्या परब्रह्माचें. त्या वस्त्रांतान सुद्दां तें चैतन्य दिसता. आमकां चैतन्य दिसता. माय जड माया शक्ती आसा मायेन तूं जाल्यार हें जें जाल्ल्या तें खरें म्हळ्यार जड आसता. तें अशें हालता जिवंत कशें आसता तें चैतन्य परब्रह्माक चैतन्य. तें कितलें धांपीन तें निप्पना तशी तें. तरी ब्रह्मा शक्तीच वितरण त्या वितरणाच नियम आणि अनुशासन हा भाग मूळ माय पळयता. म्हळ्यार जशी विद्युत मंडळ असणे ती हे लायट लायता आणि वीज खंय कितली लागता खंयची फॅक्टरी कितली वीज दिवका विद्युत मंडळ ठरयता. वाटते तशी उपयोग कर नाही म्हणून हांगा तशें नाही. म्हळ्यार ते कसले तांचे अनुशासन सुद्दां जावं का जाल्यार हांगा मूळ माय करता दिवे तारांक खंयची खंय तार दवरच्यो खंय ध्रुव तार आसतलो खंय हें आसतलो दिश खंय खंय पंचमहाभूतांनी निर्माण केली. पंचभौतिक प्रकृती निर्माण केली. ते पंचभौतिक प्रकृती जे नेचरांत आसा जे ब्रह्मांडी ते पिंडी मनुष्याल जीव मनुष्याल देह किंवा कोणागलय देह हे पंचभौतिक असत प्रकृती. ही सगळी ह्या 8व्या दशकांत आमकां पळोवचें मेळटा. आज 8वें दशक सुरू जाता असो म्हळ खातीर सांगचें. आतां पयलो समाज फक्त आमी हें करया. आजी अनादि काळाधून मनुष्य जात ईश्वरावर शोध घेऊन प्रयत्न करता आयले. ताजे खातीर मनुष्य नाना ग्रंथांचो अभ्यास करतात. नाना उपासना पद्दती शोधून काडटात. तेंच दिलें न्हय खंयचे आतां मी मना श्लोक जो पळयलो तो असंख्य तीर्थ निर्माण केली.
खास करून मला त्या तीर्थक्षेत्रांत वचून की थंय तीर्थक्षेत्रांत मेल्ल्यारी बरें जाता किंवा काशी यात्रे लोक वताले हे घेवन वानप्रस्थाश्रम घेवन काशी इतलें दूर आशिल्ली चमकून वचसरी त्या मानताऱ्यांक जीव पडटालो वचपाक. आतां तशी न्ही, प्लेनान सुद्दां वचूं जाता, कशी वचूं जाता, बेगीन पावता ती. तांकां सगळे सुख सोयी आसात थंय सुख सोयी सोडच्याक वताले. मस्त तीर्थ हे उपासना पद्धत अनेक मस्त ग्रंथ मस्त हे त्यामित कल जाता आमकां कल दिसता हे सगळे ईश्वर प्राप्तीचे विविध मार्ग आसत जाले न्ही. एक कहांत बरयलें दुसऱ्यांत विंगडच कलकी बरयलें आसता, तिसऱ्यांत आनी कलकी थर्ड हे आसता. त्यामित इतलो गोंधळ जाता आनी संघर्ष म्हळ्यार मनांत आमकां कळनाच गोंधळच गोंधळ अशी जाता. त्यानी ती आनी प्रत्येकाक न्ही हांव म्हणलेलें खर म्हूण दिसता आसता कल्ल्याक सांगा. आनी केन्ना आमकां आमी झगडटात वत आसता तुमकां एक उदाहरण सांगता. परमेश्वर जे परब्रह्म आसा ते मध्य आसा, अगदी मध्य आसा, हे ट्रुथ अल्टिमेट ट्रुथ आनी ताजे अगेन्स्ट पुराय करोडो गॅलेक्सीज फिरता आसत. त्या प्रत्येक गॅलेक्सींतून हे जे एक कितले कोट्यावधी सूर्य आसत. प्रत्येक सूर्य एक सोलार सिस्टीम आसत. त्या सोलार सिस्टिमाक कितले ग्रह, त्या ग्रहांक आनी सबग्रह असतात जशी पृथ्वी चंद्र असत आणि ती प्रत्येक जण स्वतः भोवती फिरता आणि सूर्या भोवती सुद्धा फिरता. चंद्र स्वतः भोवती फिरता आणि पृथ्वी भोवती फिरता आणि पृथ्वी चंद्राक घेऊन सूर्या भोवती फिरता. अशी लाखो करोडो सूर्य एक हांतू कल म्हणतात ताका गॅलेक्सी सूर्यमाला म्हणतात. तशी अनेक सूर्यमाला त्या अल्टिमेट ट्रुथा भोवती फिरतात आणि मध्य तो बसला देव परमेश्वर कळले. तर समजा एक आम्ही जॉमेट्री जर विचार केला एक पॉइंट असत आणि त्या पॉइंटाचेर आम्ही हँड दवरून कंपास दवरून जर गोल काढले तरी हाऊ मेनी रेडियाय कॅन बी ड्रॉन, इन्फिनिट रेडिया म्हणजे त्रिज्य म्हणतात ताका. म्हणजे त्या परिघाच्या जोडलेली त्या पॉइंटांतून गेलेली कितले कितले काडेत. तशी कितले उपासना मार्ग असत असंख्य असंख्य असत. जाल्यार कल जाता आम्ही जेन्ना देवाल्याथान दूर वचलेले असतात त्या हल्ल्याक असतात गोल भायल्ले हल्ल्याक तर देव खंयची भितर मुळा भितर मध्य थंय ते आमी वचूक लायनींत राबल्यान जाल्यार लायनींत आमी सगळ्यांक शेवटी असल्यार कल जाता हो पॉइंट अशी दिसता वे तुमकां अशें आसता ते तावळी अशें आसना पळय. कल जाता हांग राबिल मनुष्य आनी हांग राबिल मनुष्य तांच्यान मस्त तफावत आनी तांकां दिसता मगलेच बरोबर तागल चुकले पण अशी ज्या मनुष्य झगडटात की ते जाणून राबात की ती देवाल्याथान मस्त दूर असतात. देवाल्याथान मस्त दूर असतात ते म्हणून तांकां तर केन्ना आमी लागीं 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 वतात ते तावळी हँड डिस्टन्सय कमी जाता. दोन जे मतांतराचे डिस्टन्स एक कमी कमी जावन कारण शेवटी आम्ही ते एक हॉलान पावचे असतात. पयलीं सांगेल बरी खंयचे मॅटांनी वचून खंयचे बिल्डिंगांतले मॅटान म्हणा लिफ्टान म्हणा वचून तुम्ही गच्चीर वचूल्यार एकी गच्ची जॉईन जर असली तर ती एका गच्चीत वचून सगळ्यांक पावतात म्हणून तशी जाता. तरी हें कोणाकय पडटना आणि झगडे मारता राबतात. आज सुद्धा विपशन असतं सिद्ध समाधी योग असता कुंडलिनी जागृती सूर्योपासना इत्यादी नाना प्रकार तांगल प्रचारक आणि सगळे मनुष्यांक आपणा संप्रदायांत ताणची स्पर्धा कोणच्या मेळटा. जे लोक प्रचार करतात ती तांकां ईश्वराक प्राप्ती जाल्लेली असना. बोट फॉर कले आवाज दो हम एक है म्हण गंमत म्हळ्यार आमगे एक गंमत सांगता. आम्ही नवीन बँकांत लागले तेन्ना निरागस आशिल्लो हांव तरी आय वॉज जस्ट 21 इयर्स. तसले वेळार ते युनियनाच्यान म्हाका मेंबर कोण घेतले एक फक्त आमी कलकी ऑफ पिरियड मेळ्ळो की लंच टायम म्हणून लेडीज रुमा वचून बशिल्ले ते कोणके आपूण चायले ह्यो तुगे येता मिटींग असो कळ्ळें मिटींग म्हणून कळ्ळी मस्त गर्दी आमी मागशी वचून राबली आमकां कळनाशिल्लें. तावळी एक बालमुशी दालमुशी थंय राबल्यान मेट्टारी वयर सोडून आनी आवाज दो एक है म्हण तर एक है म्हणलें आयकनाशिल्लें मागशी दिकाने आवाज दो
हे म्हणवर ऐकतात नुसते हे एक बी काही काय ना. तशी ह्या राजकारणात चालल्या मतमतांतर इतल्या सती की मूळ कसले खातीर कल्ले चलल्या ह्या मागशी रबिले कसले कळला आणि कळणं तिले बरं जाणटी ती जाणटी वचून पडची ना तशी. तरी हांग त्यांनी सांगल्या की त्या कोणा काही नाही खरे अशी कले मिळलेलं असना तांका देवाला दर्शन झालेलं असना आणि तांका ती प्राप्त जाऊ का मिळेल हेवे असना फक्त आपणाल महत्व वाढका ईश्वर प्राप्तीची ताण कोणाके लागेल असं फक्त ईश्वर प्राप्तीस मगल मार्गूच कशी बरोबर हे सिद्ध करची स्पर्धा. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध ये अशी भगवंतांनी गीतेन सांगल्या. जाल्यार ह्या वादात तू समर्थांक रस ना. त्या म्हणतात की आम्ही देवाल मूळ स्वरूपात शोध घेऊ का. शास्त्रानुसार पृथ्वीची उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही गोष्टी कशी खंची सत्तेन घडतात की तो खरो देव. खरे देवाची सामान्य जीवाक एकदम धारण करच्या याना म्हणून आम्हीची देव निर्माण केले मुख्य आणि त्या मंदिरांतून प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केले. तर साधकागल तागल भावानुसार आपापला भाव असतात देवांतून त्याची व्हायब्रेशन देवांतून देवत्व साक्षात अनुभव येतात. तो अनुभव खरा असतात जाल्यार ह्या मंदिरातून मूर्तीने सगळं जग निर्माण केलंय म्हणारी हे बरोबर नाही. आज भान साधकांद का मूळ ईश्वर आम्ही स्वच्छ इच्छ जाऊ का आणि तो स्वतः या जगातून पूर्णपणे रमू शकना ईश्वर कळणे. जशी कुंभार मडके करता तो स्वतः काय मडके वाचून बैसना तशी कार्यकारण भाव म्हणतात. कार्य आणि कारण कॉज आणि इफेक्ट कॉज कल्ले इफेक्ट दिसतने आमकां तयार झालेले मॅनिफेस्टेशन ताजी मागशी कलेपर्यंत कॉज असतात. तर शेवटी ते विनाश जायना पण लय जायना पडे त्या कारणांत वचूनच मेळता. तशी हांगा कारण म्हळ्यार निर्गुण परमात्मा कले करणं अचिंत्य शक्ती जी आसा ती मूळ माया ती सगळं करता ती आपणांत गुणमाय तयार करता. भगवद्गीतेत भगवान सांगतात की मत स्थानी सर्व भूतानी न च अहम तेषु अवस्थितः. म्हळ्यार खऱ्या देवाक उत्पत्ती स्थिती लय असना खरो देव हो पंचभौतिक सुद्धा असना. खऱ्या देवाला अधिष्ठानाचेरी हे सगळं जग आपोआप निर्माण जात असता. त्यावेळी शिष्याल मनांतर शिष्यांक येता की देव निर्गुण असत ना तातले थांबून सगुण विश्व निर्माण तरी कशी झालं त्यामी ती आता ते पळूया. मग तर पहिले हा जे आता इतकं सांगना पण आता नुसते वाचतं होतं नुसते फक्त वाचता मला कळता ओरिजिनल ध्यान देऊन ऐकूया की. ज्ञान दशक 8 मायोद्भव नाम किंवा ज्ञान दशक म्हणतात त्याला. श्रीराम श्रोती भावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरु शिष्यांचा संवाद अति सुगम परियेसा. श्रीराम नाना शास्त्रे धांडोळिता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे. श्रीराम नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके. थोडे सुगम असतात बच्चूक ससार थोडे दुर्गम दुष्कर असतात थोडे पुण्यदायक पुण्य मिळता म्हणतात. झालं तरी ऐसी तीर्थे सर्व ही करी ऐसा कोण रे संसारी फिरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना. सगळे तीर्थ फिरच्या जात्रा जाय ना. नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने हे सर्व ही देवा कारणे करिजेत आहे. पावावा देवादिदेवा बहुविध श्रम करावा तेणे देव ठाई पाडावया. हे सर्व मत कळणं म्हणारी देव देव मिळून जुंच्याक मस्त श्रम करका लागतात तेणे देव ठाई पाडावया हे सर्व मत. पावावया भगवंता ते नाना पंथ नाना मते तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे. श्रोत विचारता बहुत देव सृष्टीवरी सृष्टीचे इतले देव असती अगणित त्यांची गणना कोण करी. एक देव कोणे परी ठाई पडेना एकांतही सम परब्रह्मांका दिसना. बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना
तो तेचेच राहिला मना. सुदृढ करूने मला खै वचून बा तो कारण पावता म्हणता कारण एक असं म्हणता देव मला कले आम्ही कलकल इच्छा करतात की मला कामन करमतात आणि ताकाय लाच दितात आमगे चेरडू पास जाल्यार तू 1 किलो फॅट दिता आणि चेरडू पास जाल्यार ताका बरी नोकरी मेळ्ळ्यार तो लाखांनी कमायता आणि आम्ही 1 किलो फॅट देवा दितात काय बघ मला कसलं न म्हण अरे आमगे सर्वस्व दियात नाही आमगे सर्वस्व कल्ल्याचं मी पण ते मी पण दियात खरे मनापासून दिसता की तान्य केले पण तो कर ना देव देवा विचारले देव सांगता तो अभ्यास करी आणि पास जाऊ कळले. बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना तो तेथेच राहिला मन सुदृढ करुनी. बहुदेव बहुभक्त इच्छा झाले आसक्त बहु ऋषी बहुमत वेगळाले. बहु निवडिता निवडेना एक निश्चय घडेना शास्त्रे भांडती पडेना निश्चय ठाई श्रीराम. बहुत शास्त्री बहुत भेद मता मतास विरोध ऐसा करिता विवाद बहुत गेले. सहस्रामध्ये कोणी एक आहे देवाचा विवेक परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. ऐकले अनेक शास्त्र तांतून भेद असती मतामतात विरोध असती असले मस्त जाऊन गेले म्हणजे हजारो लोकांतून एखाद मनुष्य मुख्य देवाला विचार करतो जाल्यार त्या देवाला कौतुक किंवा तो कशी लील करता असं ह्या लक्षात त्यांना अनुभव असना साधे कल खातीर पळून का आम्ही त्या खातीर सद्गुरू जाय. सद्गुरू म्हणता तुमका चमत्कार पळूनचे असत नाही साधूला वचू नका ती साधू चमत्कार करत नाही बद्दाक सिद्ध करता हो चमत्कार मुख्य आणि देह कश केला देवाने देवाला चमत्कार लील पळूनचे असल्यारी शरीर पळया ती देहशास्त्र पळया ती आम्ही तोंडान घालता ती आपोआप पचन जाता आम्ही करतात काय करणार इतकी हे असती तांकी संस्था असती कले पचन संस्था रक्ताभिसरण संस्था मज्जा संस्था ही संस्था ती संस्था पुऱ्याच आणि ती प्रत्येकाला काम चोखपणे करतात एकमेकांतून घोटाळ कर ना ती अनलेस आम्ही घोटाळ केले आम्ही नेचराच्या अगेन्स्ट वता ती वाटेल ते खाता ती वाटेल ते पिता ती मागीर आम्ही सिख जातात म्हळ्यार कळ्ळें तांगेल्यान टांग अडयता त्याला लुडबुड करतात त्या वळी ते देवाक सुद्दां सम करूं जाय तो आत्मा आमगे जो भितर बसला ताका दाबून दवरल्या तरी ते तागेले तेज भायर पडून आमगे समज चल्ल्या मनुष्य मरता म्हळ्यार देव थंय आसना कल वता आत्मा वता भायर देव भायर वता आनी त्या वळी आमगेले कल्लय चलना व्यवस्था करतलो ना तशें जाता. तर त्यांनी ते हे देवाल कौतुक आमकां कळना पण सांगित शिवाय पडटा ना तशी इतले गमटे क्लायमेट खंयच्यान वार येता खंयच्यान झुळूक येता अगदी हे जाता दुसरे कल्याक अगदी डिप्रेस मनुष्य असो खंयच्यान तरी ताका मदत मेळटा हे देवा म्हण म्हळें की पुरो इतले पुरो ताका मदत मेळटा. ठाई न पडे कैसे म्हणता तांच्या सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे लील दिसना अशी कोणाक पण इच्छा जाता केन्ना पण खरो देव दिसता पण अशी पळयल्या त्या कल्लेक कळना ते समजावन सांगता कोणेपण आसता. ठाई न पडे कैसे म्हणता तेथेच लागली अहंता देव राहिला परता अहंता गुणे. एक श्रोत म्हणता म्हाका कल्ले कळना म्हणून कशी म्हणता तू देवाला कौतुक म्हाका करू कळना म्हणून हांव करना नाही कित हार घालता कशी पूज करता नित्य चांगली पूज करता शिवपूजन गुरुपूजन हे एक रूप जाता तरी हांव हे करता हांव पूज करता हांव जप करता हा जोची अहंत लागता आणि देव राहिला परता अहंता. हा स्वामीजी साधन करतात सांगतात आमकां साधन करतात म्हणून गपचूप करतात आमगेल तशें नाही आमगेल अवडंबरच जास्ती असतात. आता असो हे बोलणे नाना योग ज्या कारणे तो देव कोण्या गुणे ठाई पडे. स्रोत विचारता नाना योग ज्या कारणे तो देव कोण्या गुणे ठाई पडे. देव कोणासी म्हणावे कैसे तयासी जाणावे तेच बोलणे स्वभावे बोलिजेल श्रीराम. जेणे केले चराचर केले सृष्ट्यादि व्यापार सर्व करता निरंतर नाम ज्याचे. सर्व करत म्हणतात
तेणे केल्या मेघमाळा चंद्रबिंदी अमृतकळा तेज दिधले रविमंडळा जया देवी ज्याची मर्यादा सागरा तेणे स्थापिले फणीवरा जयाचे निगुणे तारा अंतरिक्ष अथंगा. हे सगळं कोण ऍक्च्युली करता? परब्रह्म करणार. ताची जी अचिंत्य शक्ती गुणमाया हे असता आणि जी खंयच्यान आयल्या मूळ मायेच्यान आयल्या. मूळ माया सगळं करेता. काय तिन्नेच त्या देव निर्माण केल्या. ज्याची मर्यादा सागरा जेणे स्थापिले फणीवरा जयाचे निगुणे तारा अंतरिक्ष. आकाश तयार केलंय, किती आमचे तारे निर्माण केले, चंद्र सूर्य निर्माण केले. सागरात मर्यादा झाली. कितले झालं तरी सागरात तशी पूर्य तशी ताणीकल केले मूळ मायेने. चारी खाणी चारी वाणी चारी खाणी खंच चारी खाणी अंडज जारज स्वेदज आणि उद्भिज. अंडज म्हळ्या अंड्याथान उत्पन्न जातले. जारज म्हळ्या मनुष्य प्राणी ममल्स आहे ते परत जारज. स्वेदज म्हळ्या हून मेन जातात हू अभिवत असले. आणि उद्भिज म्हळ्या वनस्पती उदका छान जे निर्माण जातात ते. आणि चार वाणी म्हळ्या परा पश्यंती मध्यमा वैखरी. चार खाणी आणि चार वाणी अशिले अनंत जीव ती निर्माण केले त्या मायेने. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी जेणे निर्मिले लोक तिन्ही तया नाव देव. ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तोच देव हा निर्धार निश्चयसी. त्यांनी आम्ही कल म्हणतात की खरो देव मूळ मायेत नमले तर ते हरकत. मूळ माया ही काल्पनिक असत. पण एक फंता मूळ माये जे इंगित कळले की तिघ स्तुती करून तिने कृप केले आमक ती परब्रह्मा धोन पावयता. त्यांनी ते आम्ही मूळ माये गेले हे करता की देवी देवी शक्ती आम्ही ती शक्ती शिवाय आमका आपोआपच जाय. आणि तीची शक्ती म्हळ्यार गुरु शक्ती सुद्धा. तत् तत् म्हळ्यार सह सा आणि तत् तो तो राम कृष्ण देवता तो गुरु. ती कोणी ती शक्ती अंबा आणि कोण भुवनेश्वरी सगळे दुर्गा परमेश्वरी ह्या सगळी शक्य साकार रूप घेऊन आयले. सगळे जण आमदार मदतीकत राहिले बरोबर. ह्या शक्तीची स्तुती करता आमक हें दी त्यां दी म्हणून संसाराची मागची खातीर नाही. तरी तू आमगेल प्लव संवत्सर असे प्लव संवत्सर चालूच. या प्लव संवत्सरान तू आमगेल बोटी जाऊन यो आमच्या खातीर. रामतत्वाची आमच्या खातीर नाव पेटय मत्व पेटय. आणि तांत आमकां घेवन तू आमकां हे व्हर म्हण आतां पडतो तेच सांगतात. ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तोच देव हा निर्धार निश्चयची श्रीराम. देव्हारांचा उठवणी देव हे करू नेणे सर्व जीव तयाचे ब्रह्म कटाव निर्मिला नवचे. कळले देवारांची देवान उठावून हे जीव निर्माण करनीत. आम्ही त्या देवांक निर्माण केले आणि आम्ही आंबेल भितरशील आत्मतत्व श्रद्ध उत्पन्न करून ती श्रद्ध तांत उमतून आम्ही तांत प्राण भरले आम्हीच भरले. मागीर आम्ही कल करता ती विसर्जन करतात आणि पुनरागमनाचे म्हणून त्याची हालयता ती तू मग हृदयात घेऊन बैसून गणपती बुटे ना त्यांनी किती दिवस तागल स्वागत केले आणि वरच्यान बुडून ना. तरी हे देवा हे गणपती बाप्पा तू मग हृदयान तुगल खरे स्थान असत जाल्यार केन्नाय तू आमगेल तू करता. तरी आम्ही तुगल करची नाका एका दिवस तुगल वाढदिवस आम्ही साजरो करया म्हणून आम्ही तागडी प्राण प्रतिष्ठा करतात. 1.5 दिवस की 5 दिवस की 1 दिवस की अशी कोण 10 दिवस अशी कोण शेवटी ताजे विसर्जन कल्लेच करता. ती गणपती तत्वाचे विसर्जन करू जाय. त्या तत्वाक आम्ही रिक्वेस्ट करतात विनंती करतात की आता कितले दिवस तू हे केले आता तू मगल हृदयात हे तुगल कायमचे स्थान असतेवा आम्ही थांग येऊन बैसम. ठाई ठाई देवच असती तेही केली नाही क्षिती चंद्र सूर्य तारा जीमुती. जीमुती म्हणा कोण मेघ म्हळ्यार हे कोण म्हणतात मोड तयाचे नव्हे आम्ही कर. सर्व करता तोची जे देव पाहो जाता निरावय ताक अव्यवसनाची. ज्याची कळा लीळा लाघव नेणती ब्रह्मादिक. ब्रह्माक सुद्धा कळना जाल्यार ते गुरुतत्वाक कळटा. गुरुतत्व हेच परब्रह्म
ते कल जाल्यार सगूण साकार जावन आमचे खातीर येता. कितली कण ते शक्तीक सुद्दां कितली कण सद्गुरू तत्व असतं ते तत्व आमच्या खातीर येता. त्यांनी ती राम हे राम तत्व राम हृदय म्हणतात. त्या राम हृदयात कोणाले ईश्वरा गेलेस आणि तो ईश्वर आम कळना म्हणून पहिले ताका शिष्या पार्वती आणि मागीर तो सगळं करते शिवतत्व वचून त्या गुरुतत्व तीच दक्षिणामूर्ती तिची आमगा शंकराचार्य त्याच्या आमगा सद्गुरू इतली गोडी परंपरा लागल्या कशी एक ब्लड ताज्या जशी पिढ्या एक ब्लड एखाद्या कुळांत वचली तशी त्या आमगेल्या सारस्वत आमगेल हे म्हणे गुरु परंपरा तांचे ते पहिले स्वाम्यान दोन ताजे पहिलेच सुद्धा शंकराचार्य मध्यमा म्हणतात तशी ईश्वर गुरु आत्मे ती मूर्ती भेद विभाग हे सगळे ते ब्रह्मतत्व असणे गुरुतत्व त्या एक गुरुला तर दुसऱ्या घाल्यात आणि थंय परिस लोखंडा सुवर्ण करता जाल्यार परिसत्व दिना पण गुरु ज्यानं शिष्य घेता पट्ट शिष्य ताका आत्मज्ञान करून दिता म्हळ्यार तोची दुसऱ्यांक गाईड करूक ताका एलिजिबिलिटी येता तो तांकां गुरुच करता आणि गुरुच करून नंतर बहुतेक ते थंय देह दवरतात जाल्यार ते एक लिंक आसा ताचे परंपर म्हळ्यार कळ्ळें परंपरा पराशक्ती परम म्हळ्यार श्रेष्ठ पराशक्ती ती पराशक्ती गुरुशक्ती ती वयर दोन तकू थंय पावल्यात परब्रह्माल्या थावन शिवगुरुल्या थावन शिवाने पेटोवचे सगळं गुरुतत्व आणि कोण आता दत्तात्रय निर्माण जालो दत्तात्रयाने मूळ हे म्हण ते वाजती हे चट्ट वाजती हे कले पाऊले भक्तावारी धावली ग माय माझी दत्त गुरु माऊली तशी ती धावून येता संतांत आणि गुरूंत हो फरक असता सगळ्यात आत्मज्ञान झालं असता संतांक आणि गुरू जाल्यार संतां लागतां कले आमकां जाय जाल्यार आमी संतांल्या वचपा लागता जाल्यार गुरू तशें न्ही गुरू आमचें येतात आमकां सोदून येतात कितली कण हांव तांकां आमकां फुकट मेळ्ळें आमगे कम्युनिटीक म्हणून आमकां ताची किंमत आमी दवरना ती तांगे लिला तांगे कला तांगे हे तांगेले कल म्हणटा शक्ती आमकां प्रत्यय आमकां ताजे खातीर आमी कल करता ती नित्य नुस्तें जप घेतलें जाय गेट कनेक्टेड तेंको काम तरी मात आमचें मेळटलें आमकां शाश्वत जाय आमकां तांच्यात एक जावचें सर हें मेळका आमकां ताची आस जाय ताचे खातीर ताची आवड लागता ताचे खातीर आनी मृत्यूची वेळ येवची पयलीं आमकां जावंका काम म्हण खातीर आमी जीव सोडून परीक्षा लागेल की आमी अभ्यास करतात न्ही जितलें जालें तितलो आमी अभ्यास करपाक जाय श्रवण भक्ती श्रवण मनन सगळे चिंतन मनन निधिध्यास म्हळ्यार ताचे वापर करचो नामस्मरण हे सगळे भगवत सेवा पादसेवा सगळं करका ठाई देव दिसती ते झाले सर्व करता तोच देव पाहो जाता निरावेव ज्याची कळा लीळा लाघव नेणती ब्रह्मानिक येथे आशंका उठली ते पुढिली ये समासी फिटली आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम पैस अवकाश आकाश काहीच नाही जे बकास आकाश म्हणा कल्ले ना बकास तये निर्मळी वायोस जन्म झाला आता ते सांगतात हो बरं सृष्टी कशी निर्माण झाली तरी जे कल्ले ना स्पेस असेल नुसतेच अवकाश ते आकाश म्हण झालं मागीर कल्ले नाशिल ते बकास पडलेले पणे नाशिल तस निर्मळांतू वायोस जन्म झाला वायू तयार झालो वायून कले हायड्रोजन असं ऑक्सिजन असं त्यामुळे ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून वन्नी तयार झालो म्हणजे अग्नी वायू पासून झाला वन्नी पासून झाले पाणी H2O म्हणजे ऑक्सिजन आणि हे हायड्रोजन मिळून वन्नी झालो त्या वन्नी थांब उत्ता तयार झाले ऐसी जयाची करणी अघटित घडली ऍक्च्युली सगळे हे एकमेकांक गेले शत्रू म्हणजे वाऱ्याने हे विसता अग्नी विसता वाऱ्याने हे लागता वणव लागता ती मस्त जळवता जळटन उद्दा घाल की ते जळचे आग विसता उजो
हं? जाल्यार ब्रह्मांडांतू आणि आमगेल पिंडांतू हे पांचय सती कशी गुण्या गोविंदान नांत सती नंदंत साधका सर्वै विनश्यंती विदूषका अवस्था शांभवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरु सदा गुरु तत्व प्रसन्न जातात त्यांनी अशी ह्यान केलेली पळत उदकापासून सृष्टी झाली स्तंभे विण उभारली टक्कले आधार स्वय ऐसी विचित्र कळा केली त्या नाव देव देवे निर्मिली हे क्षिती तिचे पोटी पाषाण होती देवाने हे पृथ्वी क्षितीमुळे पृथ्वी निर्माण केली त्याची पोटान फातर असत त्या फात्रांकाच्या मी देव म्हणच्या लागली तयासची देव म्हणती विवेक जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टी पूर्वी होता मग हे तयाची सत्ता निर्माण झाली कुलाल पात्रापूर्वी आहे मडके तयार केलाय मडके तयार जाऊनची पहिली कुंभार असे नव्हे पात्रे काही कुलाल नव्हे कुलाल म्हणजे कुंभार तैसा देव पूर्वीचा आहे पाषाण नव्हे सर्वता मृत्तिकेचे सैन्य केले करते वेगळे राहिले कार्य कारण एक झाले तरी होणार नाही हे एकच करू जाय ना तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे काही एक कार्य कारणाचा विवेक भूतापरिता नाही आम्ही अंगचिके राबिया त्यामुळे वेळ जात असं 60 ओवे असं थांबतो मुखालपण त्याच घेऊन एक्सप्लेन करत सगळे केल्या त्यांची घेऊन मुखालपंता हो समास पूर्ण करूया अंगराबिया 1 सुमार ओवे झालं कार्य कारण भाव कळका कोण कल्ले तयार जाता कॉज अँड इफेक्ट खंयच्यान वीज ही कॉज असत आणि ताचे चलची जे मॅनिफेस्टेशन असत ती तांकां लेसर इफेक्ट्स असत त्या वीज ठप्प झाली की हांग सगळं बंद पडता इलेक्ट्रिसिटी गेली त्या दिसू ह्यांची बंद झाली इंटरनेट तशी विजेच महत्व असत तशी त्या परमेश्वराला महत्व असत पण परमेश्वर ना अशी केन्नाय जायना आम्ही कितले चुकल तर तो माफ करता इथे म्हळे तान्नेच्यान क्रिएट केल्या ताका क्रिएशनाचेर ताका भरवस असत आणि प्रीत असत म्हण खातीर तो आमकां केन्नाय सोडून दिवचो ना आमीची ताका सोडता ती तशी जावं नये म्हण खातीर हे आमी मनापासून अभ्यास करया हाजो आणि ताचे खातीर आमकां समर्थान आमकां पाप दिसता म्हणलें आणि ते म्हणटा ती भले कल्याण करी राम राया रामरायाला प्रार्थना करतात आंबेल गुरुला प्रत्यक्ष हॅव्हिंग गुरु तत्वचे रामरायन एक झालेले तरी ते आंबेल कल्याणाची काळजी करतात जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया आणि ही प्रार्थना प्रत्येक म्हणतात तुम्ही जर पेटेत आणि ते नित्य म्हणा आणि आज झाले विवेचन आम्ही समस्त चरणांच्या दवरया कमल पुष्प त्यांनीच करून घेतलेले आणि प्रार्थना करूया देवा आमकां बस कल्ले नाका आमकां आत्मज्ञान जाय आमकां खरो देव पळोवंच आसा आमकां आमच्या स्वाम्यान तुले स्वामित्व पळोवंचें आसा ते आमी विंगड होई पण आमकां तांकां एक जावचें आसा आणि ते म्हणतात ते सेवेक परत भायर आल्या हरकत ना आम्ही जरूर सेव करू सगळ्यांना तांगेल आज्ञेन त्या बूक सेव करू जाल्यार आमकां अशीच हो मनुष्य जन्म फुकट घालूंक ना देवा तांगेल आज्ञेने परब्रह्माच्या आज्ञेने गुरुतत्वाच्या आज्ञेने आम्ही परत न जन्म घेऊ सुखे गर्भवासी आली म्हणून परंतु विसर करू देऊ ना संत तुकारामान सांगले तो विसर केन्ना करू देऊ ना खंयचेय जन्म पण तुगल केन्ना विसर करू नये हे इतलं वरदान देवा आमकां दी ही प्रार्थना करून आमी म्हणया नंदंतु साधका सर्वे नश्यन्तु विदूषका अवस्था शांभवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्ति